छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मी वंदन करतो। आदिशक्तीच्या उत्सवाला नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। या पवित्र मुहूर्तावर आज आपल्या ठाण्यात देशाचे यशस्वी आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री, जगात सगळ्यात नंबर 1 ची लोकप्रियता लाभलेले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे ठाण्यात आलेत। मी तुम्हा ठाणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय महामहिम राज्यपाल त्या ठिकाणी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत आणि तमाम ठाणेकर माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केलाय तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांकडून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो। कारण मोदीजी अमृताहून गोड असलेल्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी पुन्हा मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, असं ऐतिहासिक काम आपण केलंय। आज नवरात्रोत्सवामध्येच महिला सशक्तीकरणाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आज आशीर्वाद देण्यासाठी आदिशक्तीचा महासागर इथं उसळला आहे। देशातल्या आपल्या सर्वात मोठ्या भावाला म्हणजेच मोदीजींना भेटण्याची संधी तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना आज भेटलेली आहे। एकाच वेळी किती चांगले योग येतात ते आपण पहा। आजचा दिवस ठाणेकरांसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा है। ठाणे को तालाबों का शहर कहा जाता है। तालाबों के शहर में यहाँ मैं जनता का जो सैलाब देख रहा हूं वो मोदी जी आपके कारण आया है, क्योंकि विकास पुरुष मोदी जी, विश्व नेता मोदी जी, दृढ़ता और संकल्प का दूसरा नाम मोदी जी। मोदी जी को मैंने कभी आराम करते हुए नहीं देखा है, आपने भी नहीं देखा है, देश ने भी नहीं देखा है। मोदी जी को कभी चिंता में डूबा हुआ किसी ने नहीं देखा है। मोदी जी सिर्फ और सिर्फ विश्व गुरु भारत का सपना देखते हैं और इसलिए मोदी जी सिर्फ गति तथा प्रगति की बात करते हैं। और इसीलिए प्रधानमंत्री जी आपके इस दृढ़ता व संकल्प के कारण आज यहाँ ऐतिहासिक विकास कामों की परियोजनाओं की नींव रखी जा रही है। विकास आणि विश्वास ही मोदीजींची 2 रूपं आहेत। मोदीजींच्या शुभ हस्ते महत्वाकांक्षी कामाचं भूमिपूजन होत आहे। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। इंटरनल मेट्रो होते 29 किलोमीटरची, ठाण्याची वाहतूक कोंडी दूर होती आहे। ठाणे महापालिकेच्या आयकॉनिक बिल्डिंग इमारतीचा पायाभरणी होती आहे। सध्याच्या फ्रीवेला खेडानगर ते ठाण्यापर्यंत आपण आणतोय। ठाणे ते मुंबई हा प्रवास सुसाट होणार आहे। नवी मुंबई एअरपोर्ट साठी आता टेक ऑफ साठी सज्ज झालेला आहे। सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी इन्फ्राची कामं सुरू आहेत आणि म्हणून ही टाउनशिप मुंबई महानगराची शान वाढवणारी ठरेल। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन प्रकल्प पूर्ण होण्याची, म्हणजे भूमिपूजन प्रकल्प झाला म्हणजे तो प्रकल्प पूर्ण होण्याची गॅरंटी या ठिकाणी आपल्याला मिळते।
याचं कारण यापूर्वी जे जे प्रकल्प मोदीजींनी भूमिपूजन केले त्याचं लोकार्पण करण्याचा मान आणि योग मोदीजींनाच मिळाला हे फार कमी पाहायला मिळतंय. आणि म्हणून आज या लोकार्पणाला देखील मोदी साहेबांचे हात या ठिकाणी लाभतील यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि आजचा सर्वात महत्वाचा आणि दृष्ट लागण्यासारखा लोकार्पण म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा. त्याचं उदाहरण देवेंद्रजींनी दिलेलं आहे. महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे हे काम बंद पाडलं, त्याची चौकशी लावा म्हणाले. मी काय चौकशी लावली नाही तर आता हा कार्यक्रमच झाला नसता. आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की खऱ्या अर्थाने ही विकास कामं बंद करणं, अटल सेतू, समृद्धी, कोस्टल, किती प्रकल्प, मेट्रो, कारशेड सगळ्यामध्ये स्टे दिला.